वढा चांदले कलेवर अवक्रमाचा आकार चांदली त्रिपुटी ती पौजळला खती चांदले कलेवर अवक्रमाचा आकार तुका म्हणे आता उपकारा पुरता डोळे सांगली कलेवर अवक्रमाचा आकार पांडुरंगात अवक्रमाचा आकार अनंत सादर विश्वसंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा अनंत स्वरूपाचा परंतु भावार्थाचा आणि अनुभूतीचा अति मोठा असणारा ग्रंथ आहे. नीलामातीच्या कुक्षीमध्ये वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये नोंदवल्या जाण्यासारखा हा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असणारा हा गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळा. या सोहळ्यात माझ्या वाटाला या चिंतन सेवेकरिता जो आपल्या पुढे जो अभंग निवडला तो मी स्वतः निवडलेला नसून माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण पांडव महाराज फुले त्यांच्या मनोदयाप्रमाणे तो मी निवडलेला आहे. साम्प्रतच्या वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि समाजाचा अचूक आणि अविस्मरणीय अशा प्रकारचा संबंध आहे. व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन या जीवनात दोन्ही आश्रमामध्ये पूर्ण झालेलं त्यांचं जीवन असे जगद्गुरु तुकाराम महाराज 350 वर्षाचा कालखंड रोखलाय परंतु स्मृती आणि भावना साधित आहे. महाराजांच्या विषयाचं प्रेम समाजामध्ये स्वगत आहे. फक्त उत्साहाच्या दृष्टिकोनातून निमित्त म्हणून प्रगट केलं जातं. त्याला एक हृदय आकार दिला जातो. समाजाच्याच मनामध्ये ही प्रेरणा आणि श्रद्धा स्वभाव होत आहे. अशा या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विषयात हा महोत्सव करण्याचं कारण आहे. जगामध्ये जी माणसं जन्माला येतात त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 4 प्रकार पडतात. एक अलौकिक असते अलौकिक असतात. याच्या थेट विरोधामध्ये लौकिक असते लौकिक असतात. तिसरा प्रकार असा असतो की अलौकिक असते लौकिक आणि चौथा प्रकार आहे लौकिक असते अलौकिक. लौकिक आणि अलौकिक अशा प्रकारच्या 2 शब्दाच्या माध्यमामधून मी आपल्याला मानवी जीवनाचे 4 प्रकार आपल्यापुढे प्रकट केले. कदाचित एकदम शब्दाच्या द्वारे ते आपल्याला सहजासहजी न कळणार पाहिजे. या जगामध्ये असा एक वर्ग दिसतो की तो अलौकिकामध्ये आणि अलौकिकच असतो. जन्माला येत असताना तो अलौकिक जन्माला येतो आणि त्या समाजाचं व्यक्तिमत्व सुद्धा अलौकिकच असतो. सनकाधिक संतांचं जन्म अलौकिक आहे. भगवत पूज्य शुकाचार्यांचं या जगामध्ये जन्माला येणं अलौकिक आहे. खरं सामान्य मानव 9 महिने 9 दिवस आईच्या उदरात राहतो. भगवत पूज्यपाद शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपले. ब्रह्मदेवाचे मानस पुत्र नारद महर्षी त्यांचा जन्म अलौकिक आणि जीवनही अलौकिक. तुमच्या आमच्यासारखे पंचमहाभूतोत्पन्न विषयाच्या संबंधातून वगळणारं जीवन नव्हे असं श्रेष्ठ अशा प्रकारचं जीवन. जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या संतांनी ज्यांना संत म्हणावं असे सनकाधिक सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तेवढा मोठ्या सनकाधिकांचा अधिकार आणि वृत्ती देखील सर्वांश वृत्तीमध्ये सतत राहणारा हा वर्ग. अलौकिक आपला जन्म
आणि जीवन देखील अलौकिक. दुसरा ज्याच्यातला थेट विरोधी वर्ग असतो लौकिक आपला जन्म आणि जीवनही लौकिक. सामान्य कर्मामध्ये बांधलेली माणसं जन्माला येत असताना कर्माच्या बंधनाला जन्माला येतात. दादा कर्मे जे उरावे त्याचेही सुखदुःख उठावे त्यातून भोगावे जन्माला बंधनाला यावं लागतं. आणि जन्माला आल्यानंतर जीवन देखील लौकिकच असतं, अलौकिक जीवन नसतं. फार मोठी श्रीमंती मिळवली म्हणजे अलौकिकपणा मिळाला असं नसतं. फार मोठ्या जगातल्या कला आत्मसात केल्या म्हणजे अलौकिकपणा मिळाला असं. फार मोठी सत्ता पायाखाली पुरवली म्हणजे अलौकिकपणा मिळाला असं नाही. तो लौकिकच राहतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कितीही सत्तावर मोठा झाला तरी परंतु तो संतांच्या तुलनेला तो छोटच आहे. प्रभूला लौकिकच जीवन. तिसरा असा प्रकार जीवन अलौकिक असलं परंतु जीवनाची किंमत मात्र लौकिक. इंद्रातील देवतांचा जो जन्म असतो तो लौकिक नसतो, तो अलौकिक आहे. परंतु त्यांच्या जन्माची जी किंमत आहे ती मात्र लौकिक आहे. सर्वसामान्य मानव प्राणी त्याप्रमाणे विश्वाच्या कर्तमामध्ये रुचलेला रेणूक आहे. त्याचप्रमाणे इंद्रातील देव सुद्धा त्याच जन्मालौकिक आहे परंतु किंमत मात्र लौकिकच आहे. आणि चौथाचा वेगळा प्रकार आहे जन्म लौकिक आहे परंतु किंमत मात्र अलौकिक आहे. या वर्गात जगद्गुरु तुकाराम महाराज जन्म तुमच्या आमच्या सारखा मर्यादेने बांधलेला परंतु जीवनाची किंमत मात्र तुमच्या आमची सारखी आहे, अलौकिक किंमत आहे. का होते त्याचं कारण आहे या जीवनामध्ये घडवलेले जे प्रयोग आहे आणि जीवनाचा अनुभव आहे तो इतरांच्यापेक्षा अति अलौकिक अनुभव आहे. सामान्य माणसाला लौकिकामध्ये अलौकिक असणारी माणसं सोडणं अत्यंत अवघड आहे. का कळत नाही? मनुष्य आपल्या मोज पट्टीनं माणसाला मोजत असतो. संतांचं जीवन अत्यंत उच्च असतं. साधू बैठे पाप हम बैठे यमुना तीर साधू को मिलना कठिन है हमारे पाँव में पडे जंजीर. साधूंचं जीवन अत्यंत उंच अशा प्रकारचं असतं. तुम्हाला बाळासारखं ज्यांचं भरदशीप यांच्या प्रकारचं जीवन आणि संसारामध्ये छटपट केलेल्या सामान्य माणसाला ते जीवन ओळखता येणं अशक्य. मोठ्यांचं जीवन ओळखण्याकरता जीवनामध्ये नजर असावी लागते ती सुद्धा मोठीच नजर लागते, सूक्ष्म नजर लागते. कॅमेऱ्यामध्ये दोन प्रकार असतात. एक बाहेरच्या शरीराचा फोटो काढणारा कॅमेरा आणि दुसरा कॅमेरा असा असतो की त्याच्यात बाहेरचं शरीर येत नाही, त्याच्यात आतलं शरीर येत. माणसाजवळ जो माणसाला पाहण्याचा जो कॅमेरा आहे तो बाहेरच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा, आतल्या दृष्टिकोनातून पाहण्याचा कॅमेरा अर्थात दृष्टिकोन सामान्य माणसाजवळ असणं शक्य आहे. कोणी वर्षी गुरुवार मामा सभांचे वाचता ठेवलं ते म्हणायचे तुम्हाला थोडं माणसं का वेळ वाटत असतील
तर तुम्ही थोर झाल्याशिवाय थोर माणसं करणार. थोरांना थोर कळत असतात, थोरांना थोर कळत नसतात. त्यांच्या जीवनाची उंची जर कळली असं वाटत असेल तर त्याच्याकरता सर्वसाधारणपणे 3 प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे की देवाने संतांचा संतपणा आपल्याला कळवून द्यावा, एक साधन. दुसरं साधन आहे शास्त्राने तुम्हा आम्हाला ती साधनं कळवावी, हे दुसरं साधन आहे. आणि ज्यावेळेला ही 2 साधनं आपल्याला आठवणी करतात त्यावेळेला संतांनी स्वतः स्वतःचं अस्तित्व सांगावं, त्यावेळेला संत कळत असतात. संतते श्रवण संतते श्रवण हे जाणवी कोणाचे शिराय संत श्रवण्याकरता भगवान परमात्म्याची दया व्हावी त्यावर संत करायचं. श्रवण केलं म्हणजे संतत्व कळत असतं असं नाही. संसारात सुद्धा अत्यंत भव्य चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व सहवास केला म्हणजे कळतच असतं असं नाही सांगू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ राहणारा जो महाराजांचा वर्ग त्यांना शिवाजी महाराज सगळे कळाले नव्हते. सगळं कळाले असते तर कल्याणच्या गुरुदाराची सून शिवाजी महाराजांना भेट म्हणून आणली नसती. हे कशाचं लक्षण आहे? महाराजांचं व्यक्तिमत्व न कळण्याचं लक्षण. जवळ राहणं म्हणजे कळत असतं. देवाची दया करण्याची त्यावेळेला संतत्व करत असतात किंवा शास्त्राधिकांच्या द्वारा संतत्वाची काही लक्षणं करत असतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने विचारलं की प्रत्यक्षता भाषा समाधी सत्य केशव चितरेक्यम प्रभाषित किंवा त्याची लक्षणं विचारली आणि मग लक्षण सांगितल्यानंतर लक्षणाच्या द्वारा काहीच अनुमान म्हणतात असं. परंतु एक अशी अवस्था असणं आवश्यक आहे त्यावेळेला संतांनी स्वतःचं श्रेष्ठत्व स्वतःचं मोठेपण त्यांच्या मुखातून कळणं आवश्यक. वस्तुतः सभ्यतेच्या दृष्टिकोनातून ही एक प्रकारची शिस्त. स्वतःचा स्वतः परिचय देणं हे समाज माणसाला न पटणारी बाब आहे. आपल्या मोठेपणा आपल्या मुखानं वर्णन करणं अर्थात तो छोटेपणाचं आहे. तरी देखील तुकाराम महाराजांच्या संतांना काही वेळा असे प्रसंग निर्माण झाले की स्वतःचा परिचय स्वतः द्यावा लागला. आपल्या भारतीयामध्ये महिला वर्गामध्ये सौभाग्यवती जीवनात एकमेकीला कुंकू लावण्याची पद्धत आहे. किती गडबड जरी असली तरी थोडं सांगा मी कुंकू लावते असं म्हटल्यानंतर अर्धा तास जरी उभे राहिले तरी कुंकू लावून जाता येत. आमच्याकडे मराठीमध्ये म्हण आहे पानाचं दूध चहाचा घोट आणि कुंकवाचं बोट याचा अर्थ आहे एकमेकीला कुंकू लावण्यामध्ये एक प्रकारचा सौभाग्याचा आनंद एकमेकीला घेण्यात. कल्पना करा एखाद्या सौभाग्य व्यक्तीला एखाद्या घरी जायचा प्रसंग असावा, घरामध्ये दुसरं कोणी नसावं, घर माणसं नसावी, परंतु वेगळ्या वेगाने ती कुंकू लावण्याच्या योग्यतेला असं रेडी नसावं. त्याचा अर्थ असा मासिक पाळी दिला म्हणतात त्या मासिक सुट्टीमध्ये ती बाजूला जाईल. मग तिला अशी अडचण येते ती म्हणजे साहेब कुंकवाचा करंडा घ्या आणि कुंकू लावून घ्या. वस्तुतः आपल्या घरी आल्यानंतर येणच तिला कुंकू लावायला पाहिजे, परंतु ती काय म्हणते कुंकवाचा करंडा घ्या. तिला स्वतःच्या हाताने स्वतःला कुंकू लावून ठेवलं. तसं संत जीवनामध्ये लोकांच्या समोर आल्यानंतर ज्यावेळेला लोकांना संतत्व समजत नाही त्यावेळेला आपण संतत्व प्रकट करण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संतांना स्वतःची आत्मस्थिती लोकांच्या पुढे उघड करावी लागली. चिंतन करत होते तुकाराम महाराजांना स्वतःचा परिचय दिला पाहिजे. महाराज संसारामध्ये जन्माला आल्यानंतर जे आपले चरित्र घडत होते ते चरित्र घडत असताना किती लोकांना महाराजांचं चरित्र समजत होतं. एक महत्वाचं खरं समजत असतो.
विद्वत्ता आणि साधूता याचा फार फरक आहे. विद्वत्तेची किंमत वर्तमान काळामध्ये खूप असते, परंतु साधूची किंमत मात्र वर्तमान काळामध्ये न होताना भूत काळामध्ये वाढतच असते. आपण कोणत्याही संतांचं चरित्र करता त्याला वर्तमान काळामध्ये सामाजिक प्रतिष्ठा मिळालेली दिसत. रामबारा म्हणा, नामदेवराय म्हणा, मुळेबारा म्हणा, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणा, त्यांना वर्तमान काळामध्ये समाजात प्रतिष्ठा मिळाली. परंतु एवढी शतकान शतकं असतात तरी समाज त्यांना विसरत नाही का? भूतकाळानंतर त्यांची कीर्ती वाढते. सामान्यपणाने दिसत होते, परंतु जीवनाची किंमत मात्र वेगळी होती. त्यांचं ज्ञान, त्यांच्या भावना, त्यांच्या अनुभूती ही सामान्य माणसासाठी नव्हती. लोक तुकाराम महाराजांना सामान्य माणसाप्रमाणे मानत होते. तुकाराम महाराज सर्व सूचना करतात, मला तुम्ही सामान्य म्हणे नव्हे दिसतो मी त्यांचा, मी जसे तुम्हाला दिसतोय तसा लागतो. आणि पाहिजे तर कुशाने ते कुशा पांडुरंगा केव्हा विचार लोकांच्या महाराज तुम्ही आम्हाला समजत नाही, देवाला विचारा म्हणता, तर आमच्या भाषणामध्ये देवाने बोलणारं एवढं कुठे वाक्य. तुम्ही कसे आहात हे आम्हाला कळण्याची गरज आहे. तुम्ही कसे तुम्हीच सांगा ना. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला मी कसा आहे सांगू का? कसा दिसतो कसा आहे, कसा आहे अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज महाराज कथा परिचय असताना ही भाषा मात्र न कळणारी भाषा. या भाषेमध्ये शास्त्र भाषा आहे आणि शास्त्र भाषेपेक्षा सुद्धा अलौकिक भाषा आहे. महाराज जगाला बोलत असताना काही वेळा लौकिक भाषेतून बोलत, सामान्याप्रमाणे बोलायचे, काही वेळा शास्त्रीय भाषेतून बोलत. ब्रह्माची विज्ञान ब्रह्मानंद त्याची झाला तुका शास्त्रीय भाषेतून बोलत. ज्यावेळेला लौकिक भाषेतून बोलत होते त्यावेळेला सामान्य लोकांच्या प्रपंचिक भावनेच्या विषयात तुकाराम महाराजांनी काही गोष्टी प्रगट केल्या. स्त्री पुरुष आपल्या स्त्रीच्या आधीन झालेल्या त्यांची अवस्था कशी असते, त्यांचं बोलणं कसं असतं ते तुकाराम महाराजांनी सुंदर अशा प्रकारच्या अभंगामध्ये प्रकट केलं. लौकिक भाषा, काही शास्त्रीय भाषा आणि तिसरी समाधी भाषा. समाधी भाषेची पण भाव आहे, त्या समाधी भाषेचा जो भाव आहे तो भाव प्राप्त होण्याकरता अगदी सूक्ष्म अशा प्रकारच्या प्रवृत्तीमध्ये शोधल्याशिवाय समाधी भाषेचं आकलन होणं कठीण आहे. तुकाराम महाराजांची आजच्या अवस्थेची भाषा ही भाषा समाधी भाषा. भाषा बदलली की काही वेळेला का भाषा बदलतात माणसाच्या मनामध्ये. तुकाराम महाराज मानवी प्रकृती असताना आपला स्वतःचा परिचय देत असताना भाषा बदलून बोलतो. कानोर या ठोकडा तुका आकाशा एवढा एवढा म्हणतात.
आपलं स्वतःचं माप बदलून सांगतो. बऱ्याच वेळेला माणसे माणसाच्या शरीराचं माप बदलतात. सध्याच्या काळामध्ये बरीच माणसं आपलं माप बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आपण अर्ध्यामध्ये हवं असं वाटतं की माणसं 65च्या सुद्धा माप खाऊन घेतात. काय दुर्दैव या देशातून, ज्या देशामध्ये अभ्यास करतो ज्या देशामध्ये भक्तीचे मयच होते त्या देशामध्ये तत्वज्ञान बदल झालं म्हणून मला महर्षी म्हणतात एकच देश प्रसून सत्य सकाळचा अग्रगण म्हणा संपम चरित्रम शिक्षण पुण्यज्ञान सर्व मानवा. या देशातली माणसं आज पैसे देऊन आपलं वेळ वाढून घेतात एवढ्या प्रवेश करतात. आपल्या देहाचं माप बदलवतात. सुद्धा प्रत्येकाचं माप ठराविक आहे. प्रत्येकाच्या शरीराचं माप 3.5 हात आहे. मात्र दुसऱ्याच्या हातानं मोजू नका. आपल्याच हातानं आपलं शरीर मोजून पहा. जे बरोबर 3.5 हात भरणार आहे सगळ्याची भरणार आहे. त्याला मला त्याचं आपण स्वरूप सांगत त्याला माप बदलून सांगतात. असं काय बदल करतात कारण मानवी शरीर बदलणाऱ्या किंवा शरीराच्या मध्ये बदल घडवणाऱ्या जगामध्ये 3 शक्ती आहेत. एक मानवी शक्ती अशी आहे की ती आपल्या शरीराचं माप बदलवते. दुसरी दैवी शक्ती अशी आहे की ती आपल्या शरीराचं माप बदलवते. आणि दुसरी राक्षसी शक्ती अशी आहे की ती आपल्या शरीराचं माप बदलवते. काही माणसं आपल्या शरीराचं माप बदलवतात. वस्तुस्थितीला बदलवतात. आणि ते बदलवण्याकरता मात्र त्याला लागणारी जी सामुग्री शक्ती आहे ती मात्र वेगळी आहे. तिथे लौकिक असते नाही. संसारामध्ये माणसाचं माप बदलणार असतं. बदलता येत नसतं. माझ्या या वाक्यामध्ये आपल्या शरीराचं माप बदलतं का बदलता येतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपलं क्षेत्रफळ दष्पर वाढावं. प्रयत्न वाढत नाही. आणि काहींचे कायदे आलेले असतात त्यांचे प्रयत्न करून कमी होत नाही. डॉक्टर सांगतो वजन कमी करा त्याचं चालणार नाही. आणि काहींना आपलं वाढावं वाटतं त्यांचं वाढत नाही. वाढावं वाटतं तरी वाढत नाही. कमी व्हावं वाटतं तरी कमी होत नाही. काय हे माप होते घडणारा बदल आहे. याच्या कशा प्रत्येकाच्या प्रारंभाची शक्ती पाठीमागे त्याच्या पद्धतीप्रमाणे त्याचं त्याचं शरीर बनणार आहे. त्यांचा दुसरा अशा प्रकारचा शरीराचा आकार बदलण्यामध्ये त्याला पुरुषार्थ म्हणतात. पुरुषाच्या असल्या शक्तीवर जे आपल्या शरीराचा आकार बदलवतो. भक्तश्रेष्ठ हनुमानजी त्याला सीतामातेचा शोध करण्याकरता उड्डाण करून निघाले. त्यांचं उड्डाण समुद्रावरून चाललेलं होते. जाता जाता सुरसा नावाची राक्षस तिच्या ही गोष्ट लक्षात आली की यांची लंकेवर स्वारी चाललेली आहे. आणि त्या सुरसा नावाच्या राक्षसीनं हनुमानजींना घेण्याकरता आपलं तोंड असं थांबवलं. हनुमंतरांनी विचार केला हे संकट आहे पुढे. या तोंडात जर आपला प्रवेश झाला तर आपण बाहेर पडणार. हनुमंतरांनी स्वतःचं शरीर परत मोठं केलं. यांनी मोठं केलं की त्या सुरसा नावाच्या राक्षसीनं तिने आपला गबा आणखी मोठा केला. दोघांची शोधित शरीर मोठा करण्याची अत्यंत भव्य अशा प्रकारचं शरीर हनुमंतरायांनी केलं. आणि हनुमंतराय हे बुद्धिमत्ता वरिष्ठ ज्यावेळेला त्या पुरुषीचं खूप अशा प्रकारचं फासलेलं तोंड हनुमंतरायांनी अत्यंत चिरच्यासारखं स्वतःचं शरीर केलं. आज प्रवेश केला आणि कानावरती निघून गेले. शरीराचं माप बदलवलं. आपल्या शरीराचं माप बदलण्याचा एक प्रकार आहे. शेवटी जेवढ शक्तीवर आपल्या शरीराचं जे माप आहे तो आकार आहे तो बदलतो. काही वेळेला लहान होतो काही वेळेला मोठा होतो. काही वेळेला जड होतो काही वेळेला हलका होतो. पाण्यावर सुद्धा अत्यंत लायाप्रमाणे तो चढळतो. कारण त्या शोध शक्ती आहे. काही वेळेला जड करता आपल्या शरीराचं माप बदलवतात. या वृत्तीनुसार वृक्षाच्या आश्रमाला आलेला इंद्र मोराचं स्वरूप धारण करणार त्याच्याने आपला काय होतो तो हेतू प्रगट केला. त्याने जाता घोड्याच्या स्वरूपातून दिसला घोडाला म्हणतो कृष्ण. वास्तविक त्याचं शरीर अलौकिक शरीर आहे. परंतु त्याने आपल्या शरीराचं माप बदलवलं. त्याच्याकरता दैवी शक्ती आहे. आणि तिसरं राक्षस लोक
आपल्या शरीराचं माप बदलवतो. रावण ज्यावेळेला सीतामातेचा हरण करण्याकरता आला त्यावेळेला रावणाचा रिपोर्ट मिळाला साधीच्या रूपाचा. महर्षी ज्यावेळेला वेगळ्या गेली केल्यानंतर तिने आपलं शरीर अत्यंत कोंडस प्रकारचं धारण केलं. सुंदर शरीरापूर्ती केली आणि केल्यानंतर ज्यावेळेला भगवान कृष्ण परमात्माने तिच्या स्तनातलं दूध ओढलं, विष ओढलं, रक्त ओढलं, प्राण ओढले आणि ज्यावेळेला भारत पोचवली त्यावेळेला ती मूळ स्वरूपातून पाहिलं. हा दुष्काळाचा प्रकार हे राक्षसी अनेक प्रकारच्या राक्षसी शक्ती पुराणामध्ये शरीराचे माप बदलणारी ही माणसं अशा पद्धतीची. तुकाराम महाराजांनी आपल्या शरीराचे माप बदलून सांगितलं का, बदलवलं का बदललं? काही शरीराचं माप बदलण्याचे हेतू असतात. राक्षस शरीराचं माप बदलतात त्याला काहीतरी स्वार्थ असतो त्यावेळेला आपलं शरीर बदलतात. जे काही आपल्या शरीराचं माप बदलण्याकरता काहीतरी हेतू असतो त्यावेळेला परत बदलतात. राक्षसाला राक्षसी माया असते, देवतांना देवी शक्ती असते आणि काही मनुष्य आपलं शरीर बदलवतात ते योगशक्तीमध्ये वृत्ती आणि सिद्धी या दोन शक्ती शरीराचा आकार बदलवते. तुकाराम महाराजांना अशी काय अडचण निर्माण झाली होती? त्यांना मान प्रतिष्ठा पाहिजे होती का? तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मान आणि प्रतिष्ठा या दोन गोष्टी बाजूला केल्या. याला जवळ येत नाही. प्रतिष्ठा होऊन राहिल्या तुकाराम महाराजांचा एक असा प्रकारचा भाव आहे की त्यांच्या जीवनामध्ये प्रतिष्ठेला थोडी धार आहे आणि धार आल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये दुःख वाटायला लागतं. तेव्हा ते कसं करतं माझ्या जीवनात शिकलं यायला तो हे नाच खरा परिहार आला ते दारोबरा त्याची काय पूर्वकात हे सगळं गावाचा वाटून प्रसिद्धी होण्याकरता केवढे कष्ट करावं लागतात. परंतु महाराजांना मात्र आलेली प्रतिष्ठित चालून आलेली प्रतिष्ठा नको वाटते. तुकाराम महाराजांना आपल्या शरीराच्या मापामध्ये बदल करण्याचे कारण काय? महाराजांच्या भाषेमध्ये जर आपण विचार केला शब्दाचा अर्थ जर केली परंतु अर्थाचे भावार्थ मात्र वेगळे असतात. ते कळणार अवघड आहे आणि ते कळण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बऱ्याच वेळेला असं घडतं शब्द कळतोय, शब्दाचा अर्थ कळतो, परंतु शब्दाचा भावार्थ कळणं अत्यंत अवघड आहे. मी नेहमी पुष्कळ सांगत असतो एका माणसाला आधार झाला म्हणून तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने तपासणी केली आणि औषध उपचार दिला. त्यांचं लवकरात औषध घेण्याचं सुरू करा. शहरामध्ये त्याच्या बरोबरच्या ओळखी होत्या. योगायोगाने काळ हा सगळा रेडीमेड होता. सध्या सकाळ जसं रेडीमेड आहे तो काळ रेडीमेड आहे. सगळे तयार, कपडे तयार, अन्न हॉटेलमध्ये तयार. त्याने हॉटेलचा आश्रय केला. काय खायचं ते खाल्लं आणि खाल्ल्यानंतर त्या हॉटेलच्या टेबलवर असणारी दोन चमचे आपल्या पोटाच्या दिसत आहे. लक्ष केलं आणि गेल्यानंतर त्याने जवळ बोलायला सुरुवात केलं. आमच्या हॉटेलचे 2 चमचे चुकून तुमच्या खिशात गेले. गिरायकाचा सुद्धा मान राखला पाहिजे. तुम्ही जास्त असं म्हणायचं नाही, चुकून तुमच्या खिशात गेले. त्याने सांगितलं चुकून गेलं नाही घालते का घालते? कोण सांगितलं तुम्हाला? मी सांगितल्याशिवाय कोणतंही काम करत नाही. आमच्या मालकाला तर सांगायचं कारण नाही. मी सांगितलं तुम्ही घडतो करत आहात, सांगितलं असं म्हणता काय खरं? तुम्हाला तुमचा माझा बोलण्यावर विश्वास दिसत नाही. बऱ्याच वेळेला बोलण्यावर विश्वास नसेल त्याला लेखी पुरावा लागतो. तुम्हाला लेखी पुरावा दाखवला तर चालेल का?
तो विचारला असं वाटतं की कोणीतरी चिठ्ठी दिली काय कोण असतो चालतो म्हणे मला होता तर आपल्या खिशामध्ये हात घालून एक बाटली पाहिजे त्यामध्ये वाचायचं काय त्याच्यावर असं लिहिलं होतं जेवण झाल्यावर 2 चमचे घेणे आपल्याला भाव लक्षात आला काय चूक केली होती त्याने अर्थामध्ये चूक केली होती पण भावार्थामध्ये मात्र बरोबर चूक झाली होती आपल्याला लक्षात आला तरी भावार्थ करणं ही त्याहीपेक्षा अति तशा प्रकारची गोष्ट दरेक गोष्टचा महाराष्ट्राची समाज भाषा त्याचा अर्थ आम्हाला जरी कळला तरी त्याची भावार्थ करणं अत्यंत पुरापा असतो लोकोत्तराणाम चेतांशी कोण असल्या तुम्हाला कोणाला या गोष्टी करतात तो कळण्याचा आपण त्यांच्याच कृपेने प्रयत्न करणार आहोत महाराज माझं म्हणतात की माझं जीवन असं झालेलं आहे माझ्या जीवनाचा अर्थ हा आहे बाहेरून दिसतो कसा नाही माझा परिचय असा रेणुया ठोकणा झाडोपेक्षा आणि झेडोपेक्षा लहान आहे आणि मोठा म्हणाल असा एवढा एकीकडे लहान म्हणतात आणि दुसरीकडे महान याला शास्त्राच्या भाषेमध्ये विरोधाभास म्हणतो पण हेच म्हणा लहान तरी म्हणा किंवा मोठा तरी म्हणा आकाशा एवढा तरी म्हणा किंवा अणू आणि रेणू यांच्यापेक्षा लहान तरी म्हणा कोणतं तरी म्हणा दोन्ही कसं खपतंय विरोधाभास खपतो का विरोधाभास खपत नाही परंतु काहीच प्रसंग असे असतात की त्यावेळेला विरोधाभास खपल्याशिवाय एका विद्वान म्हणताचा मुलगा आणि तो राजाजवळ गेला राजाला गेला तर राजाने त्याला विचारलं मला तू शिकवस का तुझे वडील फार विद्वान आहे त्याने तसंच करत कोणत्यामध्ये उत्तर दिलं शिकलो काय शिकलास थोडेफार शिकलो मला राजाने विचारले थोडं तरी म्हण किंवा फार तरी म्हण 2 शब्द कसं काय लावतो त्याने सांगितलं राजेसाहेब बोललो तर अगदी खरंच बोलतो थोडं का म्हटलं त्याचं कारण आहे माझ्यापेक्षा शरीरामध्ये विद्वान म्हणते जास्त त्यांच्यापेक्षा माझ्या विज्ञान कमी म्हणून थोडं आणि माझ्यापेक्षा जगामध्ये काही अज्ञानी म्हणतात त्यांच्यापेक्षा माझं विज्ञान जास्त आहे म्हणून फार एकीकडे थोडे आणि दुसरीकडे काही वेळेला असा विरोधाभास खपतो तसा तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हा विरोधाभास कसे काय खपते एकीकडे असे म्हणतात की अणूपेक्षा रेणूपेक्षा लहान आहे आणि दुसरीकडे असं म्हणतात की आकाश एवढा मोठा आहे आणि छोटा आहे छोट्या कोणत्या दृष्टिकोनातून आणि मोठ्या कोणत्या दृष्टिकोनातून हा त्यांचा जो विरोधाभास आहे या विरोधाचा भाषाचं चिंतन करणं आवश्यक आहे तुकाराम महाराज ही आपल्या जीवनाची उंची चालत असताना त्यांच्या गोष्टीला घेऊन सांगतात हे आपल्याला पाहायला पाहिजे परंतु स्वतःच्या परिचय देत असताना शरीराच्या दृष्टिकोनातून परिचय देतच नाही शरीराच्या दृष्टिकोनातून परिचय देणं अत्यंत आडंबरचं लक्षण आहे मनाच्या आणि बुद्धीच्या दृष्टिकोनातून परिचय देणं हे मध्यम माणसाचं लक्षण आहे आणि जीवभावाच्या आत्मभावाच्या स्वरूपातून परिचय देणं हे उत्कृष्ट भावाचं लक्षण आहे महाराज शारीरिक दृष्टीचा परिचय देत नाहीत मानसिक बौद्धिक दृष्टीचा परिचय देत नाही आपल्या आत्मभावाचा परिचय आपल्याला काय अवस्था लागली त्या अवस्थेचा परिचय देतात माणूस आणि माणसाची अवस्था या काही वेळेला गोष्टी सामान्य माणसाला कळत नाही साधन वृत्ती ही बाहेरच्या शरीरावरून कळत नसते काही अंशतः त्याचे संकेत जरी असते तरी परंतु सर्वस्वी साधुवृत्तीपणा त्याच्या शरीरावरून कळू शकत ते थोडेफार अशा प्रकारचा संकेत आहे तर सगळे प्रशस्ती पुण्यपुरुष ज्याच्या दर्शनानंतर माणसाला आनंद असतो समजा आहे पुण्यपुरुष हे काहीच बाहेरचं सांकेतिक अशा प्रकारचं लक्षण आहे तरी परंतु एवढ्या सत्पुरुषाचा सर्वस्वी परिचय होत नाही तुकाराम महाराज याच्याकरता आपल्या सर्वस्वी परिचय देत आहे या आनंदाच्या विरोधीक्षा लहान शास्त्रामध्ये मोठेपणाचे प्रमाण मांडण्याकरता त्याला परिमाण म्हणतात ते परिमाण मांडण्याकरता काही परिमाणाचे मर्यादा ठेवली आहे आणि त्या अत्यंत लहानातल्या लहान म्हणजे अणु आणि रेणू सध्याच्या विज्ञानकारामध्ये अणु हा शब्द सध्या प्रसिद्ध झालेला आहे याला स्फोटाचा असा जोर दिला गेला या भारत देशामध्ये अणुस्फोट केला गेला तेव्हापासून अणु हा शब्द प्रगट झाला त्याचा परिचय सध्या समाज जीवनामध्ये अणु हे अत्यंत लहान होत जी माणसाच्या डोळ्याच्या कक्षेमध्ये येऊ शकत नाही असा अत्यंत अणु
आणि रेणू म्हणजे त्याला परमाणू असं म्हणतात. त्या परमाणूचं प्रमाण शास्त्रकाराने सांगितलं ते अत्यंत अल्प अशा प्रकारचे. तुम्ही जर ते प्रमाण पेन्सिलनं काढायचा प्रयत्न करा तरीही ते तयार होतं. त्याच्या विषय ते लहान आहे. मला जर शतभागस्य शतभा कल्पितस्य तमो भागा परमाणुस्त उच्यते. एक ह्या कल्पनाच करायचे बरं का, प्रत्यक्षात करता येणार नाही. एखादा आपल्या डोक्याचा केस करायचा, त्या केसाचा अग्रभाग करायचा आणि त्या एका केसाच्या अग्रभागाचे 100 हिस्से करायचे. किती अवघड आहे. म्हणून मी एका शब्दामध्ये सांगितलं, फक्त ऐकाय करून जाऊ नका. परमाणूचे परिमाण म्हणजे प्रमाण केलं असतं याची कल्पना. लहान अशा प्रकारचा डायरेक्ट परमाणू. महाराज म्हणतात त्या परमाणूपेक्षा सुद्धा आणि माझी जास्त मोठी कोणाची सांगितली तुका आकाशा देवळा आकाश आकाशामध्ये सर्व ब्रह्मांड सामावले. एवढं मोठं आकाश. आता आकाशाचे नाही अशी आकाशाची जी व्यापक व्याप्ती आहे त्या व्यापक व्याप्तीपेक्षा सुद्धा मोठा आहे. आकाशा एवढा याचा अर्थ तेवढं पण असं नाही आकाशापेक्षा सुद्धा मोठा. असं तुकाराम महाराजांच्या जीवनात हे रहस्य, या रहस्याचा काहीचा विशेष विचार करणे आपल्याला गरजेची गोष्ट आहे. पण तो विचार करत असताना आपल्याला भावार्थ घालायचं महाराजांपेक्षा लहान आहे आणि आकाशापेक्षाही मोठा आहे. अशा प्रकारचा जो मोठा झालो, हा जो मोठा झालो हा आपोआप त्याचा झालो तर काही प्रयत्नाने मोठा झाला. काही वेळेला या जगामध्ये असे जे प्राणी त्याला जन्मतः सिद्धी आहे. जन्माला आल्याबरोबर त्यांना ते सामर्थ्य प्राप्त होईल. राजहंस नावाचा पक्षी आहे, त्याच्यात तुमच्यामध्ये असं सामर्थ्य असतं की दूध आणि पाणी मिसळून पेयचा ठेवलं तोच बुडल्याबरोबर पाणी बाजूला सरकतं आणि दूध त्याच्या टोकूपर्यंत काही सामर्थ्य त्याच्यावर. काही प्राण्यांचे तिथल्या प्राण्यांचा विकास पाहण्यामध्ये सुद्धा शक्य असते. कासरीचे वाडे कासरीचं किमी असतो. कासरीनं आईनं करून ते प्रेमानं मुलाला पाहिलं की त्याचं पोट भरत. ही भगवान परमात्म्याने काही प्राण्यांना दिलेली सिद्धी आहे. काही प्राणी असे की त्यांच्या नाकामध्ये शक्ती वेळचा त्यांना दिलेला वास त्याचा मागोवा काढत 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 ते भरपूर गेलेल्या वासापर्यंत पोहोचतात. माणसाला ज्या पेऱ्या सापडत नाही त्या पेऱ्या कुत्र्याला सापडतात. काही जणांची की माणसापेक्षा त्याच्यामध्ये सिद्धी मोठी आहे. हे तर जायचं कुत्र्या कसं जायचं जगामध्ये गाडवायचं किंमत आहे का? ज्या वेळेला सगळ्या माणसाची देखभाल करत असते त्याला गाडवाची उपाधी दिली. अशी गाडवायला पण किंमत नाही, पण त्या गाडवाकडे अशा प्रकारचं ज्ञान आहे ही सुद्धा परमात्माने त्याच्याकडे अशी सिद्धी दिलेली आहे. तुम्ही असं सांगतात राजेने ज्यावेळेला लढायला जायचे त्यावेळेला बरोबर काही गाडवे घेऊन जायचे. गाडवे कशा करता घ्यायचे? जर शत्रूने पाण्यामधून जर विष प्रयोग आपल्या सैन्याला जर केला असेल तर ते रोखले न करता ते पाणी गाडव्याच्या पुढे ठेवायचे. गाडवामध्ये असा विशेष धर्म आहे, पाण्यामध्ये जर विष मिसळलं तर ते गाडव कधीच पाणी घेत नाही. त्यानं तिनं परत ते पाणी मोठ अशा प्रकारचं समजून मग सैन्याला काढले. तेवढी मोठी गाड्यामध्ये सुद्धा करत ज्या गोष्टी माणसाला कळत नाही त्या सुद्धा त्याला कळतात. हे काय सांगितलं या गोष्टी की काही गोष्टी काही प्राण्यामध्ये परमात्म्याने असं काही सामर्थ्य दिलं ज्याला उपजत सामर्थ्य म्हणतात. जन्मसिद्धी तसेच महाराज तुम्ही अशा अलौकिक जीवनामध्ये परिचित झालात. तुम्हाला हे जन्मतः प्राप्त झाल्याचं तुम्ही पुरुषार्थ केला. तुकाराम महाराज म्हणतात हे जन्मतः प्राप्त होत नाही, याच्याकरता प्रयत्न करावा लागतो आणि प्रयत्नाच्या द्वारा सिद्धता मिळावा. आपण जो केलेला प्रयत्न आणि पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थाचा परिचय अभंगाच्या दुसऱ्या चरणाला
बोललेल्या जीवनाच्या विसंगतीचा परिचय तुम्हाला तुम्हाला ही संगती वाटत असते. तर माणूस एक असताना भाषा जर बदलली तर माणसाच्या गोष्टी लक्षात येतो. त्याची भाषा बदलतात त्याची बदललेले दिसतात. माणूस भाषा बदलतो किंवा त्याच्यात काहीतरी बदल झाला. नाथ महाराजांनी आपल्या भागवतामध्ये अशा बदललेल्या माणसाचा एक दृष्टांत दिलेला आहे. पुढच्या काळामध्ये रोगाच्या साथी होत्या. अशीच रोगाची साथ आलेली होती. अनेकांची घरच्या घरं लागलेली होती. आणि अशा प्रकारामध्ये एका कुटुंबामध्ये पती पत्नी दोघे रात्रीच्या वेळेला असं चिंतन करत होते की याचं घर लागलं, त्याचं घर लागलं, त्याचं घर लागलं. अजून देवाची दया आपल्यात अजून कुणी केलं नाही. असं बोलून चिंतन करून झोपी गेले. आणि झोपी जाण्याचा परिणाम त्या पत्नीला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तिच्या पतीचा नंबर लागला. तो लॅट्रिकला किंवा हत्यात करेल तो परलोकी जाण्याचा नंबर लागला. आणि नंबर लागल्यानंतर ती पत्नी स्वप्नामध्ये रडायला लागली. तर करुणाला तो बघून आला. तसं काय रडायला लागली, काय रडायचं, काय करणार, काय दुःख झालं तुला. की स्वप्न असं असताना बोलायला लागली. काय लोकांची काय कला असेल काही सांगता येत नाही. काही लोकांच्या झोपेची कला असते, काही लोकांच्या स्वप्नाची कला असते. तिच्या स्वप्नाची कला अशी की ती स्वप्नामध्ये अजूनच बोलायला. ती म्हणायला लागली काय सांगा तुम्हाला, आता माझी फार मोठी नुकसान झाली. जगामध्ये भरून खुल्लं करण्यासाठी नुकसान झाली. काय नुकसान झाली काय सांगा. माझ्या चोऱ्याला खान पडली. माझं कटाळचं कुंकू पुसलं गेलं. त्याच्या लक्षात आलं की आपलाच नंबर लागला तिच्या जवळ. तो म्हणाला असं घर कसं म्हणू नको. मी तुझ्या समोर प्रत्यक्षात बसलो, तुला बोलतो ना की स्वप्न कोण म्हणतो तुम्हाला काय जायचंय. जिवंत असणाऱ्या पतीला अशी भाषा बदलून बोलते. का बोलते, स्वप्नाचं म्हणून बोलते, भ्रमाचं म्हणून बोलते. भ्रमामध्ये असल्यानंतर मनुष्याची भाषा बदलते. नशापान केलेले माणसं भ्रमात जातात आणि भ्रमामध्ये गेल्यानंतर भाषा बदलून बोलतात. तू माझा बाप आणि मी तुझा बाप. कशी समजती लागते कोणाच ठाऊक. पण तो भाषा मात्र बदलून बोलतो. समजावं हे जगातलं फिरोज नाही. भाषा बदलून बोलायला तसं महाराज हे भाषा बदलून बोलतात. आम्ही पेक्षा वेळोपेक्षा लहान आणि आकाशा एवढा ही बदललेली भाषा तुकाराम महाराजांची. त्याच भाषेचं विश्लेषण दुसऱ्याच करणार. पांढरे कलेवर महाभ्रमणाचा आकार जगात बदललेली भाषा असते की भ्रमाच्या गोष्टी असते, प्रवेशच्या गोष्टी नसते. तुकाराम महाराज स्वतः भ्रमामध्ये त्याच्या जगाला भ्रमातून काढण्याचा प्रयत्न करत. मालिके दुःखाची जनकी नाडीला दिव्यांची अवस्था जगाला भ्रमातून बाजूला काढण्याकरता ते प्रयत्न करणारे. आणि ते भ्रमाची भाषा कशी बोलते, त्यांची योग्य एका प्रकारची प्रभाज्ञानाची म्हणजे योग्य ज्ञानाची भाषा आहे. आणि त्या भाषेचा परिचय असं देतात. महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी गेल्या जेवणे सांगिले कलेवर माझ्या शरीराला मी माझंच जेवलं. असं होतं काय. कोणता तरी काय स्वतः स्वतःला जेवतो का, स्वतः स्वतःचा नाश करतो का. सगळ्या इतिहासात आणि पुराणामध्ये हेच अशा प्रकारचं फक्त आपल्याला उदाहरण पाहायला मिळतं. त्याला शिवची मुख म्हणतात. हे भगवान शंकराच्या उपवर्षामध्ये ठेवलेलं. तर अत्यंत कळावून भूक लागली आणि भूक लागल्यानंतर भगवान शंकरांनी स्वतः स्वतःला खा बसल्यानंतर त्याने स्वतः स्वतःला खाल्लं. हे मानेपर्यंत मुंडक्यापर्यंत खाल्लं. आणि खाल्ल्यानंतर त्याने भगवान शंकराला प्रार्थना केली की मला तुम्ही एवढे अशा प्रकारची शिक्षा दिली खरी, परंतु तुमच्या चरणाजवळ राहण्याची माझी इच्छा आहे. त्याला भगवान शंकराने शिवची मुखाला आपल्या
दाराच्या चौकटीला असं मध्यंतरी स्थिर करण्याची प्रकारची आज्ञा आहे. मला काय सांगायचं की आपला आत्मनाश करणं हे जगामध्ये शक्य नाही. आणि त्यातल्या त्यात महाराजांच्या शब्दरचनेमध्ये बसण्यासारखं नाही. जेवणी सांगितलं जेवलं आणि टाकलं हे पिळलं तरी होणार किंवा टाकलं तरी होणार. महाराज म्हणतात ज्याला मी पिळतो केलं आता कसा ज्याची किंमत मी समजून घेतली. कशाची? शरीराची किंमत समजून घेतली. परमार्थ करत असताना पहिल्यांदा शरीरापासून परमार्थ करावा. संसार आणि परमार्थ या दोन्हीची सुरुवात जी असते ती शरीरापासून असते. महाराज म्हणतात मी माझ्या शरीराला घेऊन याचा अर्थ असा की याचा मी निराश केला. याची जी सत्यता आहे याच्या विषयाचं जे प्रेम आहे ते प्रेम मी दूर केलं. अर्थात मी याला गिळलं. सामान्य माणसाला आपल्या शरीराविषयी जे प्रेम असतं ते प्रेम साधूच्या जीवनामध्ये नसतं. का? त्याला पाहत असताना ते नाशवंत या दृष्टिकोनातून पाहतात. ज्या वेळेला आपलं शरीर आपल्यापेक्षा ते वेगळं आहे अशी पाहण्याची माणसाला नजर येत असते त्यावेळेला माणसाचा मोह विसरतो. नेहमी सांगत असतो माणसानं कमीत कमी एवढं तरी आपल्या जीवनामध्ये नेहमी धारणा ठेवायची. ज्या घरामध्ये येतो आपण त्या घराचा जर मोह असला माणसानं असं मनामध्ये चिंतन करावं की एक असा दिवस उभारणार आहे की त्या दिवशी या घरामध्ये राहण्याच्या लायकीचं राहणार नाही. एखाद्या गाडीवर खूप प्रेम असलं असं मनामध्ये चिंतन करावं. एक दिवस असा येणार की मी या गाडीमध्ये बसण्याच्या लायकीचं राहणार नाही. एक दिवस असा उजाडणार आहे की ज्या काठवर मी दररोज झोपतो त्या काठवर झोपण्याच्या लायकीचा राहणार. हा दिवस मात्र नक्की येणार आहे. असं ज्यावेळेला माणसाला वाटेल त्यावेळेला मनुष्य संसाराच्या उपभोगाविषयी शहाणा होईल. त्याचा मोह कमी झाल्याशिवाय राहणार. तर विचाराच्या द्वारा ज्यावेळेला शरीराच्या इकडे मनुष्य पाहतो विचाराच्या द्वारा पाहणं वेगळं आणि मोहानं पाहणं वेगळं. सध्याच्या फॅशनची युग आहे आणि फॅशनच्या युगामध्ये माणसं आपल्या शरीराकडे पाहत असताना मेकअपच्या दृष्टिकोनातून पाहतात. मोठा कहर लावायला देतात. का पाहतात? त्याचं कारण त्यांना असं लक्षात की आपण म्हणजे 7 चिरंजीवापैकी एक जण आहोत. अशा माणसाच्या बुद्धीचा गैरसमज झालेला. आपल्या शरीरावर प्रेम करतात. प्रेम करून या शरीराला जगवण्याकरता 2 अशा प्रकारची काळजी घेऊ. परंतु त्याला अत्यंत अशा प्रकारच्या प्रेमानं लाडवानं वाढवावं असं वाटत नाही. तर शरीराच्या बाबतीमध्ये पाहत असताना आणि ही निंदा वास्तव आहे. आपल्या मुलाला शिकवते बाळा त्या शरीराच्या जन्माला आलास नको. हा देह नाशवंत मळमूत्राचा बांधला वरी चर्म घातले रे सर्व कीटकाचा चांगला रवरव दुर्गंधी रे अहंग तिचा बांधला स्वराचा हरी आला शरण झाली बोली. माणसं या शरीरावर का प्रेम करतात खरं गोष्ट समजू का? परमात्म्याने या शरीरावर त्वचा पसरवली म्हणून प्रेम करतात. शरीरावर त्वचा पसरवली जर नसती तर माणसाला 2 गोष्टी नेहमी हातामध्ये घ्याव्या लागतात. एका हातामध्ये पंखा घ्यावा लागला असता आणि दुसऱ्या हातामध्ये काठी घ्यावी लागली. पंखा घ्यावा लागला असता त्याचं काय नाही. चुलत दास यांनी आपल्या शरीराचा सर्व समाचार घेतला. त्यांना हाताळून देण्याकरता पंखा हातामध्ये घ्यावा लागला आणि काठी का कुत्र्याला वाटलं असतं की ज्या कनेक्शन डायरेक्ट कनेक्शन द्या. त्यांना हाताळण्याकरता हातामध्ये काठी घ्यावी लागली. प्रभूने फार मोठी दया केली. या शरीरावर त्वचा पांघरवली आहे. मला सांगण्यात एक करत असा माणसाचा प्रभू शरीराच्या विषयात विचारी पुरुष आपल्या शरीराच्या विषयात विचार करत करत त्याचा मोह
कधी करतात. वास्तव दर्शन झाल्यानंतर परिचया माझी गवाही जो प्राणाचे घेऊन जाणे कोणाचा ठाववा नाही झाकणे कर. तसं मायेच्या द्वारा मुलाच्या द्वारा झाकलेलं शरीर माणसाला काय आवडतं त्याचं कारण आहे आपल्याला म्हणून आवडत मुलाला म्हणून आवडत नाही. ज्यावेळेला शरीराचं खरंच ज्ञान होईल त्यावेळेला त्याच्या विषयाची रुची ती कमी होईल. ज्यावेळेला रुची कमी होणं हेच आपण आपल्या शरीराला गिळलं. महाराज म्हणतात ते माझ्या शरीराला गिळलंय. गिळणे सांगिरे शरीरावर त्याला बाजूला टाकलं. माझ्या आत्मतत्वापेक्षा ते वेगळे आहे पंचभौतिक आहे. त्याची जी निर्मिती आहे ती माझ्या आत्मतत्वापेक्षा वेगळी. पंचभूताचा पुढे चालतो. अष्टावक्र नावाचे ऋषी आज ठिकाणी वापरे होते आणि शरीराला खूप कुरूप होते. जेवढी जेवढी शरीरामध्ये कुरूपपणाची लक्षणं सगळीच्या सगळी त्यांच्या शरीरामध्ये उपयोग केली. असं कुरूप असणारं शरीर त्याला जिथे तिथे अवमान व्हायचा म्हणून त्यांना कंटाळा आला. कंटाळा येऊन हे शरीर संपवावं याच्याकरता त्याने खूप प्रयत्न केले. निषेधासन केलं परंतु शरीर संपलं नाही. जेवढे मारक प्रयत्न आहेत तेवढे करून पाहिले परंतु त्यांना मृत्यू मात्र आला. वस्तुतः सिद्धांत कसा मरण मागे तो गाढवाचा बाळ. साधू संतांच्या दृष्टिकोनातून आत्महत्या करणं अत्यंत मोठं पातक आहे. माणसाने देशांतर करावं परंतु आत्महत्या कधीच करू नये. सगळे प्रयोग करून पाहिले थकले शरीर संपत नाही हे पाहल्यानंतर त्यांचं सामर्थ्य होतं ते ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेवाला विचारलं ब्रह्मदेवा माझे हे शरीर संपवून टाका. ब्रह्मदेवाने सांगितलं की माझ्याकडे ते खातं नाही. माझ्याकडे निर्मितीच तेवढं खातं संपवण्याचं खातं माझ्याकडे नाही. त्याला वाटतं ब्रह्मदेव अपुरत त्याला आपण भगवान विष्णूकडे जाऊ. भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूसाठी असं पूर्ण मला शरीर राहिलेलं हे माझं शरीर संपवून टाका. भगवान विष्णूने सांगितलं माझ्याकडे खातं रक्षण खातं निर्मितीचं नाही आणि संपवण्याचं नाही. ते संपवण्याचं खातं भगवान शंकराकडे अष्टावक्र मुनी शंकराकडे गेले आणि त्यांना प्रार्थना केली की माझ्या शरीराला संपवून टाका. अत्यंत खूप आहे मला दुःख होतं त्याच्यामुळे. भगवान शंकर म्हणाले माझ्याकडे विनाशाचं खातं आहे परंतु ते खातं मात्र असं गमतीचं माझा एका विनाश सुरू झाला की जगाचा काटा निघतो. आता सध्या प्रलयाची वेळ झालेली नाही त्याच्यामुळे तुमचं शरीर मला शेवटी त्यांना असं सांगितलं की तुम्ही राजा जनताकडे आणि आपल्या गुरुकडे जाऊन त्यांच्याकडे आत्मज्ञान प्राप्त करून द्या. अष्टावक्र ऋषी हे आपल्या गुरुकडे गेले आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा शरीराच्या विषयातला उभं राहिला नाही. याला शरीराला गिळलं म्हणून शरीरापेक्षा आयुक्त होणं अशा प्रकारची वृत्ती ज्यावेळेला सुरावत असते त्यावेळेला त्याला शरीर गिळल्याचं म्हणतात. महाराज म्हणतात मी माझं शरीर गिळून राहिलं. गिळणे सांगणे कलेवर भवक्रमाचा आकार तो संसार आहे. ते संसार सुद्धा मी गिळून टाकलेला. जसं माझं शरीर गिळून टाकलं तसं संसार सुद्धा गिळून टाकलं. संसार गिळणं आणि ते बाजूला टाकणं या सामान्य वेळ याच्यामध्ये 3-4 अशा प्रकारच्या दृष्टी आहेत. ते सगळं चिंतन यावेळेला करणार नाही. अर्थ संपल्यानंतर राहिल्याचं ते चिंतन करा. संसार हा सुद्धा खोटा आहे आणि खोटा असल्यामुळे त्याच्यापासून मी आयुक्त झाले.
देहादे पारखा देहाधिकार घरात दोन्ही सांडलेले करेव देह संबंध पसारा भ्रमाचा आकार या सर्वांना मी बाजूला केलाय आणि याचा त्याग केला. दोन्ही सांडलेले कलेवर भवभ्रमाचा आकार तसे वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे. मिथ्या म्हणून जरी प्रसिद्धी आली तर मिथ्या प्रसिद्धीच्या द्वारा विशेष जीवनामध्ये राहतो. वृत्ती ही चंचल बनते. जिथे वृत्ती चंचल बनते तिथे दुःखाचं सहजासहजी स्थिती आहे. अंतःकरणाची चंचलता आणि दुःख हे दोन्ही एका ठिकाणी राहतात. नामबाळाचं म्हणून आयुक्तपण मनाचे हे सर्वस्व जाणं दुःख आहे. आयुक्तपणा म्हणजे चंचलपणा. ज्या वेळेला संसार खोटा खोटा म्हणून दिसतो, शरीर नाशवंत म्हणून दिसतं, त्यावेळेला मनाच्या ठिकाणी चंचलता निर्माण. कोणती वृत्तीच आहे खोट्या म्हणून ही खोट्या वृत्तीच आहे. तेव्हा अशी जर तुमच्या जीवनामध्ये वृत्ती निर्माण होत असेल तर त्या चंचलतेच्या द्वारा तुमचे जीवन खऱ्या अर्थानं सुखी बोलला असं आम्हाला म्हणता येणार नाही. त्याला नाव म्हणतात मला जी प्रसिद्धीच्या बाबतीत तुम्ही म्हणता ना त्या प्रसिद्धीच्या विषयात माझा जो भाव आहे, माझा जो अनुभव आहे तो वेगळ्या स्वरूपाचा अनुभव आहे. तो अनुभव तुकारा मनात आपण लक्षात महाराज म्हणतात माझ्या जीवनामधला अनुभव असा आहे की म्हणून मला विक्षेप जगाचा नाही. हे दोन टाकलं गेलं असलं बहुतेक संपेल राहिलेलं असला तरी परंतु याच्यामध्ये मात्र परिस्थिती असलं की माझी त्रिपुटी गेली. साधूंच्या जीवनामध्ये जगाच्या विषयात असत्य दृष्टी आहे. सुंदरपणाची दृष्टी भौतिक जडवादामध्ये आहे. विज्ञानामध्ये दृष्टी एक प्रकारची, परंतु ती दृष्टी हे विश्व सुंदर आहे अशा प्रकारची दृष्टी. विश्व सुंदर आहे का सत्य आहे का असत्य आहे? विश्व हे खऱ्या अर्थानं असत्य आहे. सामान्य माणसाला स्थिर वाटतं, परंतु साधूच्या नजरेतून ती इतकं चंचल आहे. नामकराय बोलतात हिंगेरी निधी तरली ते गमे भूमीची जळली त्यावेळी देगाची खेळ भुली होते. जरा लहान मुलाने ज्याला डोंगरची फिरवली जाते त्यावेळी ते वेगाला फिरतात. मुलाला असं वाटतं की ती फिरावी कशी उभी आहे म्हणून उभी राहिली असते का अति जलद फिरत असते, अति जलद फिरत असते. तसं या विश्वाचं विश्वचक्र अति जलद फिरणार आहे आणि हे चक्र फिरत 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 जाग्यावर येणार आहे. असं नाशिवंताच्या माध्यमातून फिरणाऱ्या जगाचं जगत चक्र साधुसंतांच्या मात्र त्याच्या जे त्याचं लक्षामध्ये कुटुंबाचं संकेत लक्षामध्ये आला आणि आल्यामुळे वेळ सांडले कलेवर भयभ्रमाचा आकार आणि त्याने असा आवडला समोर असं लावलं त्यांच्या अशा प्रकारचं खेळ त्याची प्रसिद्धी सुद्धा संपवली, त्याचा अनुभव सुद्धा ठेवला नाही. कसा ठेवला नाही? सांडलेली त्रिपुटी जी पळून राहायला घटी आजच्या शरीरामध्ये एक प्रकारचा दिवा लावला.
दिव्याची माणसाच्या जीवनामध्ये खूप गरज आहे. तो कोणता दिवा? तो अध्यात्माचा दिवा आहे. परमात्मा मीच आहे, या जगाचा आणि माझा काहीही संबंध नाही. परमात्मा स्वरूप आहे. जगदाकारे झाले सत्ता वारोली पराधीनता अवघे आपुलेच्या लाजा आणि चिंता दुरावली. हा अत्यंत जगाच्या तत्वाची समर्थ झालेला अनुभव हे तुकाराम महाराजांना अपरोक्षत्वाने आला आणि म्हणूनच ही पोहोचला जाते. ज्यावेळा शरीरामध्ये आता अध्यात्म ज्ञान प्राप्त होत असतं त्यावेळेला त्याचा जगाची एकरूपतेचा अनुभव येतो. तो जगापेक्षा वेगळा राहत एकता प्राप्त होतो. ज्ञानोबाला बोलतात एक हाय मिळला तरी सर्वत्र तोच गेला. एका जागेवर नसला असला तरी परंतु जगामध्ये जाण्याची ताकद त्याला प्राप्त. जगातल्या सर्व शक्ती त्याच्या ठिकाणी येतात. योगेशु यज्ञेषु तपस्तेव दानेषु यत् पुण्यफलम प्रतिष्ठम अद्येतु तत् सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपयुक्ताच्य. एक आत्मवस्तू जाणण्याचा परिणाम वेदातलं, यज्ञातलं, तपातलं सगळ्यातलं जेवढं म्हणून सामर्थ्य सगळं सामर्थ्य त्यांना एकत्र येतं आणि एकत्र आल्याचा परिणाम महाराज म्हणतात तांडवी त्रिपुटी तीन प्रकारचे संबंध टाकले. संसारामध्ये माणसाला नेहमी तीन प्रकारच्या संबंधामधून राहावं लागतं. संसाराचा अल्पकाळ संबंध आला, त्या अल्प संबंधाचा परिणाम त्रिपुटी म्हणण्याची राहते. पाहण्याचा विषय पाहणं, करणारा कर्म करत, जाणण्याचा विषय आणि ज्ञान, ध्यान करता ज्याचं ध्यान करायचं ते ठेव आणि ध्यान, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये तीन अशा प्रकारच्या स्थिती राहतात, तीन वृत्ती राहतात. हे तीन भाव जोपर्यंत प्रगत आहे तोपर्यंत जीवनामध्ये जगात द्वैत अनुभवाला आल्याशिवाय राहत. थोड्या वेळ जगाचा संपर्क आला तर थोड्या संपर्काच्या द्वारे ही त्रिपुटी निर्माण करून थोडा कुठला संपर्क जगातला चालत नाही. संगी ही बाध्यते लोके निसंग सुखम असतो ते थोडा संग झाला करोडाचा संग संसारामध्ये क्षणाचा संबंध जरी झाला तर क्षणाचा संबंध माणसाला उच्च अशा प्रकारच्या वृत्तीतून खाली आणणार. एक छोटं उदाहरण आठवलं. एक गुरु शिष्याची जोडी वैशाख महिन्यामध्ये परिभ्रमण करत असताना एका गावामध्ये मुक्कामाला हनुमंतरायच्या मंदिरावर आहे. योगायोगाने त्याच गावामध्ये एका श्रीमंताच्या मुलाचं लग्न झालेलं होतं आणि त्याची वरात निघाली होती. खूप अशा प्रकारचा तो थाटमाट. शिष्याने विचारलं गुरुजी हे काय आहे? गुरुजीने सांगितलं बेटा हे बरात आहे. बरात इसकी निकलती है तो अशा तर जगात होतात की त्याला जगाचा कोणताही संबंध नाही. गुरुजीने सांगितलं इसकी शादी होती है, इसकी बरात निकलती है. त्याचं लग्न होतं, त्याची वरात निकलते. तर आपल्या गुरुजीने विचारलं गुरुजी हमारी बरात कब निकलेगी, माझी वरात कधी निघेल? गुरुजीने समजून सांगितलं बाबा आपण संन्यासी आहोत. संन्यासाचा जो अधिकार आहे तो अधिकार गृहस्थाश्रमापेक्षा उच्च आहे. ब्रह्मचारी जीवनातून एकदम संन्यास आश्रमामध्ये तरी जाता येतं किंवा गृहस्थाश्रमामध्ये जाता येतं. संन्यास आश्रमातून मात्र पुन्हा परत येता येत. संन्यास आश्रम अत्यंत उच्च आहे. प्रकारासाठी तो सगळा थाटमाट पाहिला त्याने आणि थाटमाट पाहिल्यानंतर उंच अशा प्रकारच्या त्या मंदिराच्या कठड्याच्या जवळ तो झोपलेला आणि झोपेमध्ये त्याला स्वप्न असं पडलं की त्याचं लग्न लावलं. फार मोठ्या श्रीमंताची त्याला मुलगी मिळाली आणि त्याची वरात सुरू झाली.
निघालेल्या वरातीमध्ये 21 तोफाची सरामत ठरलेली होती. त्यापैकी एक तोफाची सरामती दिली. भारत आवाज झाल्यामुळे तो त्या स्वप्नामध्ये तेवढा मोठ्याने दचकला. दचकल्यामुळे त्या दचकण्याबरोबर दचकल्यावर भारत खाली दिसला. आवाज मोठा झाला. गुरुजींच्या लक्षात आलं की काहीतरी पडलं. जागरण पाहतात तो आपला शिष्य खाली पडलेला. गुरुजीने खाली पडल्यावर तो लगेच वर उठून येऊन झोपा होती. तो खाली चापायला लागला. गुरुजीने विचार केला आणि विचारला, तुझा नीचे गिर गया है? हाँ गुरुजी गिर गया है. खाली पडलं. क्या करता है? ढूंढ रहा हूं. शोधायला लागलो. क्या ढूंढता है? मेरी दोनों कहा गई ढूंढता हूं. स्वप्नामध्ये थोडासा संबंध झाला. संसाराच्या दृष्ट्याचा माणसाच्या वृत्तीवर थोडा जर संबंध झाला तर संयुक्त वृत्तीच्या माणसापर्यंत एवढा परिणाम होतो. जे अनादी संसार माझ्याच्या ठाई नित्य विषय सेविले पाहिजे ते सुखावल्या चित्ताच्या ठाई वारंवार ही सेविका. अशा पुरुषाच्या जोरात किती फजित होत असेल तर तुकाराम महाराजांचा कार्य पुरुषार्थ केला. कारण गेली होती कुठली आणि 3 प्रकारचा संबंध सोडून टाकला जाते. आमच्या आज त्रिपुटी राहिलेली नाही. एक अवस्था प्राप्त झाली. असा आधुनिक जीवनाचा आम्ही आनंद भोगतो. काय भोगतो याचं कारण हीच उजळणार होती. आमच्या अंतःकरणामध्ये आधुनिक तत्वज्ञानाचा जेव्हा हा जागृत झालेला आहे आणि त्याच्या प्रकाशामध्ये आता हा त्रिपुटीचा अंदाज कायमचा संपूर्ण आहे. म्हणून सांगलेले करेवर भावभ्रमाचा आचार तुकाराम महाराज तुमचं जीवन जगाच्या दृष्टिकोनातून काय कामाचं? जगाचं काही शिल्लक ठेवणार नाही. शरीराची किंमत ठेवली नाही, प्रपंचाची किंमत ठेवली नाही, भवभ्रम सगळा देऊन टाकला. असं सगळ्यातून तुम्ही निवृत्त झाला. मग आता जगाच्या बाबतीमध्ये तुमचा काय उपयोग आहे? तुकाराम महाराज आनंदाच्या शेवटच्या चरणामध्ये माझी आता जगाच्या बाबतीमध्ये काय स्थिती राहिलेली आहे चिंतन महाराजांनी चौथ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा विचार वेळेचं भान लक्षात घेऊन भावार्थ असं म्हणून परमात्म्याचं चिंतन करायचं आणि नंतर राहिलेला विचार पुढे करायचा.